नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण धाराशिव पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपर स्पष्टीकरणासहित ॲनालिसिस करणार आहोत। सर्व प्रश्नांची उत्तरे हे योग्य असणार आहे, कारण आयोगाने पब्लिश केलेल्या सुधारित आन्सर कीवरून सर्व प्रश्नांची उत्तरे सांगितलेले आहे। आणि मित्रांनो, जर तुम्हाला धाराशिव पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपरचे PDF फाईल आणि सुधारित आन्सर कीचे PDF फाईल कसे डाउनलोड करायचे हे पण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। प्रश्न पहिला आहे, कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 केरळ। कथकली हे केरळ या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे। तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, प्रसिद्ध नृत्य प्रकार या टॉपिकवर हमखास स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया। कथक हा उत्तर प्रदेश या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे। लावणी हा महाराष्ट्र या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे। भरतनाट्यम हा तामिळनाडू या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे। कुचिपुडी हा आंध्र प्रदेश या राज्याचा नृत्य प्रकार आहे। भांगडा हा पंजाब या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे। मोहिनी अट्टम हा केरळ या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे। आणि मित्रांनो, घुमर हा प्रसिद्ध नृत्य प्रकार राजस्थान या राज्याचा आहे। लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे, या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या। पुढील प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 1948 साली। जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ची स्थापना 1948 साली झाली। पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 गुजरात। भारतातील गुजरात या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, भारतातील गुजरात या राज्याला 1600 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। आणि मित्रांनो, महाराष्ट्र या राज्याला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। आणि संपूर्ण भारताला लाभलेला समुद्रकिनारा आहे 7517 किलोमीटर एवढे आहे। आणि मित्रांनो, भारताची एकूण भूसीमा हे 15200 किलोमीटर एवढे आहे। लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे, या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, भारताची एकूण भूसीमा किती आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 15200 किलोमीटर। पुढील प्रश्न आहे, RTI कायदा 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणती माहिती दिली जाऊ शकते? RTI कायदा 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणती माहिती दिली जाऊ शकते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 गुन्ह्याला उत्तेजन देणारी माहिती। पुढील प्रश्न आहे, अंचता शरद कमल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अंचता शरद कमल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अंचता शरद कमल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 टेबल टेनिस। अंचता शरद कमल हे टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे। पुढील प्रश्न आहे, भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली आहे? भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 सारनाथ। भारताची राजमुद्रा सारनाथ या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली आहे। तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, राजमुद्रा ही सम्राट अशोकच्या सारनाथ येथील स्तंभावरून घेतलेली आहे। आणि मित्रांनो, राजमुद्रा या राष्ट्रचिन्हाला मान्यता ही 26 जानेवारी 1950 साली मिळालेला आहे। यावर सिंह, घोडा, बैल या प्राण्याची चिन्हे आहेत। पुढील प्रश्न आहे, क, च, त, र, प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 स्पर्श व्यंजने। क, च, त, र, प या गटातील व्यंजनांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात। पुढील प्रश्न आहे, पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी। पोलीस पाटील यांची नेमणूक जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी हे करतात। पुढील प्रश्न आहे, पोलीस पाटील म्हणून नेमणूक होण्यासाठी उमेदवार किती उत्तीर्ण असणे आवश्यक आहे? पोलीस पाटील म्हणून नेमणूक होण्यासाठी उमेदवार किती उत्तीर्ण असणे आवश्यक आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 10वी वर्ग।
पोलीस पाटील म्हणून नेमणूक होण्यासाठी उमेदवार 10वी वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, पोलीस पाटलाची नियुक्ती होण्यासाठी उमेदवाराची किमान वय 25 वर्ष व कमाल वय हे 45 वर्ष असावे. आणि मित्रांनो पोलीस पाटलाची नियुक्ती हे जिल्हाधिकारीमार्फत होते. पुढील प्रश्न आहे, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? यापासून योग्य तर ऑप्शन 4 बाबा आमटे. आनंदवन या संस्थेची स्थापना बाबा आमटे यांनी केली. तसेच मित्रांनो बाबा आमटे यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. बाबा आमटे यांचं मूळ नाव आहे मुरलीधर देवीदास आमटे. आणि मित्रांनो बाबा आमटे यांना मिळालेले पुरस्कार सुद्धा लक्षात असू द्या. बाबा आमटे यांना पद्मश्री हे पुरस्कार 1971 साली मिळालेला होता आणि रमन मॅग्सेसे पुरस्कार 1985 साली मिळालेला होता. पद्मविभूषण हे पुरस्कार 1986 साली मिळालेला होता. आणि मित्रांनो बाबा आमटे यांना गांधी शांतता पुरस्कार हे 1999 साली मिळालेला होता. आणि मित्रांनो आनंदवन या संस्थेचे ठिकाण चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? यापासून योग्य तर ऑप्शन 3 25 जानेवारी. राष्ट्रीय मतदार दिवस हे 25 जानेवारीला साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? यापासून योग्य तर ऑप्शन 1 कलम 324. भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 नुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, कलम 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 371 मध्ये वैधानिक विकास मंडळाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? यापासून योग्य तर ऑप्शन 2 राज्यभाषा. भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट हे राजभाषाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, सध्याची लोकसभा निवडणूक हे कितवे निवडणूक होती? सध्याची लोकसभा निवडणूक हे कितवे निवडणूक होती? यापासून योग्य तर ऑप्शन 3 18वी. सध्याची लोकसभा निवडणूक हे 18वी निवडणूक होती. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? यापासून योग्य तर ऑप्शन 4 कलम 32. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी संविधानाच्या कलम 32 कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे. मित्रांनो जर तुम्हाला धाराशिव पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपरचे PDF फाईल आणि सुधारित आन्सर कीचे PDF फाईल डाउनलोड करायचे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी PDF फाईलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. पुढील प्रश्न आहे, रिकाम जागा येथे वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. रिकाम जागा येथे वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. यापासून योग्य तर ऑप्शन 1 पृथ्वीच्या ध्रुवावर. पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. पुढील प्रश्न आहे, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? यापासून योग्य तर ऑप्शन 3 17 सप्टेंबर. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हे 17 सप्टेंबरला साजरा केला जातो. मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? यापासून योग्य तर ऑप्शन 2 रमाबाई रानडे. 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली. पुढील प्रश्न आहे, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? यापासून योग्य तर ऑप्शन 4 महात्मा फुले. गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलेले आहे. पुढील प्रश्न आहे, संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? यापासून योग्य तर ऑप्शन 1 बाईट्स. संगणकाची स्मरणशक्ती हे बाईट्समध्ये मोजतात.
नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 तोरणमाळ. नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 वटवृक्ष. भारताचा राष्ट्रीय वृक्ष हे वटवृक्ष आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, भारताचा राष्ट्रीय प्राणी हे वाघ आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी हे मोर आहे. तर महाराष्ट्राचे राज्यफळ हे आंबा आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी हे शेकरू म्हणजेच खार आहे. महाराष्ट्राचा राज्य पक्षी हे हरियाल आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे भाषिक राज्य म्हणून सर्वप्रथम अस्तित्वात आले. पुढील प्रश्न आहे, FICCI चे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? FICCI चे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 शैलेश पाठक. FICCI चे महासचिव म्हणून शैलेश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न आहे, राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे? राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 कॅनडा. राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत हे भारताने कॅनडा या देशाकडून घेतली आहे. हा प्रश्न मित्रांनो अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा प्रश्न तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 अमरावती. अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रामधील अमरावती या शहरामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 3. महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळे आहेत. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.